हॅलो एव्हरीवन, आज माझ्या फ्रेंडचा एंगेजमेंट आहे. सो मला वाटलं आज तसे मी मेकअप करणार होते, सो शूट करावं. चला तर मी दाखवते स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा तो क्लिकली. सो सगळ्यात फर्स्ट स्टेप असेल क्लिन्झिंग. तुम्ही फेस वॉश करू शकता किंवा वेट वाईप्स येतात, त्याने तुम्ही तुमचा फेस क्लीन्स करू शकता. ओके, तर मी वाईपने सगळं वाईप आउट करून घेणार आहे. तुम्ही फेस वॉश मेकअप करण्याआधी केलाच पाहिजे. नाहीतर जर डस्ट वगैरे असेल आणि तुम्ही तसाच मेकअप केला तर तुम्हाला पिंपल्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हा मेकअप लुक ऑइली स्किन और पिंपल स्किनसाठी असेल. म्हणजे जर पिंपलवाली स्किन असेल तर हा मेकअप तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. ह्या स्टेप्स तुम्ही तुमच्या मेकअपमध्ये करू शकता. मी क्लीन्स केला आहे माझा फेस, बघू शकता किती डॉट येलो दिसते तुम्हाला हे. ओके, सो आता मी टोनर यूज करते. तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग टोनर यूज करू शकता. रोज वॉटर देखील तुम्ही तुमच्या स्किनसाठी यूज करू शकता. तुमच्याकडे फॅन असेल तर तुम्ही फॅन जर यूज करू शकता. आता फॅन आता आहे म्हणून मी टीव्हीच्या बकेटने ड्राय करते. टोनर पूर्णपणे तुमच्या स्किनमध्ये गेलं पाहिजे, मगच तुम्ही तुमची नेक्स्ट स्टेप करायची आहे. आणि हां, मी ऑफ कॅमेरा लेन्ससुद्धा वेअर केले. तुम्हाला जर लेन्स कसे अप्लाय करायचे शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नक्की यावर व्हिडिओ बनवेल. ओके, थोडंसं ड्राय झाली आहे माझी स्किन. सो आता आपण अप्लाय करूया मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किननुसार यूज करू शकता. जेल बेस, क्रीम बेस. माझी ऑइली आहे सो मी जेल बेस मॉइश्चरायझर यूज केलं आहे. आणि परत मॉइश्चरायझर लावलं पाहिजे जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये ते छान जाईल, ॲब्झॉर्ब होईल. या अंडर आईजकडे सुद्धा छान असं मॉइश्चरायझर लावून घ्या, जेणेकरून विंटरमध्ये स्किन ड्राय झालेली असते आणि तुम्हाला क्रिजेस येऊ शकतात मेकअप करताना. तो छान असं आईजकडे वगैरे संपूर्ण फेसवर अप्लाय करायचं आहे मॉइश्चरायझर. आता मी टोनर आणि मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. 2 मिनिटं थांबून स्किनमध्ये ग्लो येते. आणि आता मी वापरणार आहे माझं प्रायमर. मला पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे. थोडाफार ओपन पोर्स आहेत, अगदी विजिबल नाही आहेत, बट पिंपल्स आहे, तुम्ही पाहू शकता. सो त्यानुसार मी माझं प्रायमर यूज करते आहे. तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुमचा प्रायमर यूज करा. सो मला थोडंसं जास्तच प्रायमर यूज करावं लागेल कारण माझे पिंपल्स थोडी जास्त आहेत. मी थोडी जास्त यूज करते. प्रायमर यूज केलं की तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल त्यासाठी तुम्ही मला DM करा. आणि प्रायमर नेहमी हलक्या हाताने छान लावून घ्यायचं आहे. बिलकुल घासायचं नाही आहे किंवा घाई करायची नाही आहे किंवा रब करायचं नाही आहे. ऑल ओव्हर फेसला तो छान असा लावून घ्यायचा आहे. मी स्क्रीनवर बघते आहे कारण मला व्यवस्थित लागले की नाही ते पाहावं लागेल म्हणून. सो तुम्ही बघू शकता मी लावून घेतलं व्यवस्थित. आणि हे जे प्रायमर आहे ते अगदी वेलवेटी टेक्स्चरचं आहे, जेणेकरून मेकअप करताना ह्याचा खूप छान उपयोग होतो आणि ह्याचं खूप सगळं फाउंडेशन बसतं. पिंपल्सचा काही प्रॉब्लेम होत नाही आता मेकअप करताना. सो आता मी हे सगळे पिंपल्सचे मार्क हाईड करणार आहे. मला फार काही कव्हरेज वगैरे नको आहे. पिंपल्स दिसले तरी चालेल, असं मला एकदम नॅचरल मेकअप हवं. सो मी थोडंच हाईड करते, खूप एचडी मेकअप करत नाही आहे. आता मी फाउंडेशन अप्लाय करते आहे माझं. ह्याचं कव्हरेज जास्त वाटत असलं तरी हा नंतर सेट होतो. सो डोंट वरी, घालायची काही गरज नाही. आता मी माझं फेस पावडर लॉक करून घेते. अशा प्रकारचा पिझ्झा कप तुम्ही तुमचा फेस लॉक करू शकता. आणि जस्ट डॅब डॅब करत तुम्ही तुमची पावडर लावायची आहे, घासायचं नाही आहे बिलकुल. सो आता आय मेकअपला आपण स्टार्ट करूया. असं स्पूरी ब्रश घेऊन तुम्ही तुमचे आयब्रोज कोम करायचे. माझे आयब्रोज थोडेसे ठीक आहेत, सो मी फिलिंग नाही करणार आहे. जस्ट थोडंसं
सो बघू शकता तुम्ही माझे आयब्रो सेट आहेत, व्यवस्थित आहे. सो तुम्ही कोणताही असा फ्लफी ब्रश घेऊ शकता आय मेकअपसाठी आणि एखाद्या न्यूट्रल शेडने तुम्ही आय मेकअप करू शकता. सो तुम्ही लावत आहे काजळ. आता आपल्याला लावून घ्यायचं आहे लायनर. आता मी लावत आहे ब्लश. थोडं थोडंसं घेऊन लावायचं, डायरेक्टली जास्त घेऊन लावलं तर मग ते जास्त दिसतं. आता मी लावून घेते मस्कारा. एक्स्ट्रा असलेलं मी सगळं काढून घेतलं आहे. आता मी लिपस्टिक लावते. सो मी आता लावून घेणार आहे हायलायटर. हा होता माझा क्विक असा मेकअप लुक. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन आणि छान अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की दाबा. आणि तुम्हाला कोणते अजून व्हिडिओ पाहायला आवडतील ते DM करून मला नक्की सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.